बाय बाय सासूरवाडी. मग आठवण नाही येणार ना? नक्की नाही तर चला आमच्या सोबत. बाय बाय मम्मा. नमस्कार मंडळी. नाही तोंड धुवून देत नाही ब्रश करून देत, एवढी घाई करतात काय समजत नाही. आज ॲक्च्युली आपला शेवटचा दिवस आहे. परतीचा प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यानिमित्त उमा आणि उमाच्या आई किचनमध्ये आहेत, काहीतरी जेवण बनवतात जे आपण ट्रेनमध्ये घेऊन जाणार आहोत. आणि बाबा मागे गेलेत नारळ पाडण्यासाठी, म्हणजे जाताना केरळवरनं आपण नारळ पण घेऊन जाणार आहोत. आणि ही बघा वाडी, क्या सब नारियल तोड रहे हो? हाँ सर्व नारियल साफ करतात. हाँ ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासाठी. मतलब ये स्टोर करके रखते हो क्या जैसे गिरेगा वो? हाँ हाँ हा आपला स्टोर रूम आहे, ज्याच्यामध्ये जसा नारळ पडेल तसा हे लोक इकडे आणून ठेवतात. आणि जेव्हा चटणी वगैरे बनवायची असेल त्याच्यामधलं इथे तोडतात आणि त्याची चटणी बनवून खात असतात. आणि नेहमी ट्रॅव्हलिंगमध्ये याचंच वजन जास्त होत असतं, पण आपल्या इकडे घ्यायला गेलो तर खूप महाग आहे नारळ. 20 रुपये मिळते. हां आपल्या इकडे 30-40 रुपयाला आणि इथे 20 रुपयामध्ये भेटते बघा. 15-20 ना. हां किचनमध्ये आलोय. उमा अंघोलीला गेली बहुतेक. आणि हे बघा हे काय आहे? लेमन राईस बिर्याणी आहे, कालची बिर्याणी. आणि इकडे चवलीची भाजी दिसते तुम्हाला. आज ट्रेन में लेके जाने के लिए क्या बना रहे हो? चावल आणि दही का सब्जी, दही का कढी. आणि इथे नाश्त्यामध्ये पुट्ट बनते, पुट्ट खोबरा खिसरं ना. भरपूर काय आज मेहनत करणार आहेत, जशी आपण लास्ट ब्लॉग मध्ये केली. तो पुराना वाला बर्तन नाही आहे अभी. हा बघा नवीन बर्तन आपल्या पुट्टचा. आणि हा ॲमेझॉनवरती भेटतो. हा कमेंट आल्या होत्या आम्हाला पण असा बर्तन पाहिजे, तर ॲमेझॉनवरती सर्च करा स्टीम केक. आणि आपल्याकडे एक जुना पुराणा पण आहे, हा बघा जुनावाला. आणि या बाजूला उमा पण आलेली आहे. उमा गुड मॉर्निंग. पारा खाली आहे का पारा चढलेला आहे? हां तर हिचा पारा चढलेला आहे आणि हिचा पण पारा उतरलेला आहे. गुड मॉर्निंग. एकच आग खुल्ला आहे, दुसरं पण खोल. आणि इकडे बघा आपली बॅग. येताना तर कमी डोंगर होता, आता बंद कसं होणार? एक्स्ट्रा काहीच नाही याच्यात, काहीच नाही. कुर्ता घेतला होता पण काहीतरी झालंय मला वाटतं. अनया लास्ट टाइम आपण जी टेक्निक लावलेली ना, तू बसलेलीस बॅगवर, तसंच आता आम्ही मला बसवायला लागेल, तेव्हा बंद होईल. नाही बंद झाली तर मुत्तशनला बसवू. एवढे कपडे वाढलेत. नाही माझे कपडे पण मिक्स आहेत उमा त्याच्यात, म्हणून तसं वाटतंय. हा तर किती वाजताची ट्रेन आहे आपली? 3:15 दुपारी 2:15ची ट्रेन आहे आपली त्रिसूर स्टेशनवरनं. म्हणूनच आता पॅकिंग आणि किचन मधली आणि बाहेरची सर्व कामं संपवून घेतं. तू काय घालणार आहे ते बाहेर काढून ठेव, मी बाहेर काढून. हा मी पहिले ब्रश करून येतो, नंतर भेटतो. आणि ब्रश वगैरे करूनशी आलोय फणस पाडायला. अनाया पण आली. डोळे उघडले तुझे? हा हिला द्या खेचायला. जा खेच. जा. एक अरे फणस पडला बघा. फणस भी लेके जाने वाले क्या हम लोग? फणस पण घेऊन जाणार. नाही काय काय खाणार तू? नारळ खाणार, फणस खाणार. जा. नारळ पाणी पिणार. मी मुद्दूसनला सांगेल की मला पाणीवाला नारळ दे. हा ते हॉर्नवाला फणस घे जा. उठवता येईल तुला हॉर्नवाला फणस? लागेल तुझ्या हाताला. हे बघा फणस. काय बोलतात याला? फणस, जॅक फ्रूट. आणि इकडे बघा नारळाचं झाड पण आहे इथे. जी काय नारळ पडतात ती आपण त्या स्टोर रूम मध्ये घेऊन जाऊन स्टोर करत असतो ना अनया. चल फणस घे. आता अनया बघा फणस उचलणार हॉर्नवाला. कशी टेक्निक लावते बघूया. नाही उचलत. बापरे आणखी एक फणस आणि आंबा आणलाय अनया. फणस आणि आंबा. वा अनयाने उचलला मस्त. चला तर 2-2 फणस, 2 नारळ आणि 2 आंबे घेऊन आलेत बघा.
काय काय खाणार. आणि या बाजूला आमची अम्मा पक्का हुआ फणसाचे गरे काढताना दिसते बघा. हे नाश्ते के बाद खाणे का? हाँ नाश्त्याच्या नंतर खायचा. सुबह खाली पेट में नहीं खाने का. चल पेट दुखेगा नहीं तो. मम्मा फणस पण घेऊन जायचं आपल्याला. कोण उचलणार तो फणस? मुत्तुशन 2-2 फणस काढलेत. चला आता बॅग पॅकिंग करून घेऊया. तर म्हणजे मोठा प्रॉब्लेम होता आपल्या बॅग पॅकिंगचा, तो झालेला आहे सॉल्व. उमा बसली होती त्याच्यावरती आणि चेन लागलेली आहे. या बाजूला माझी बॅग, तिचीचा काय हरकत नाही, तिची आरामात चेन लागेल. आणि ही गॅजेट्स लॅपटॉपवाली बॅग ती पण आपण लवकरात लवकर पॅक करणार आहोत. म्हणजे ऑलमोस्ट आपली पॅकिंग झालेली आहे. एक प्रॉब्लेम सॉल्व हो गया तो दुसरा खडा हो जाता है. हे बघा बापरे उमा हे कसं घेऊन जायचं. हे नारळ पाणी सोबत फणस पण देतात आणि चिप्स बघा किती आहेत. वा 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 1 महिन्याचा राशन. शूज चप्पल हे असंच ठेवूया सर्व. आणि इथे आणायला बघा हे किती क्रीमी टेस्टी वाटतं ना. साखर वगैरे टाकले का त्याच्यामध्ये, भारी वाटतंय. इथे काय कॉन्सन्ट्रेट सर्व इथे करायला लागते मला. हे बघ आता तू पॅकिंगचं, मी आता मस्त नाश्ता करून घेतो. स्टीम केक खाऊन घेतो. उमा झालीच का रेडी? तर नाश्ता वगैरे झालाय आणि अनया पण रेडी झाली आणि उमाला पण अजून 2-3 तास लागतील रेडी व्हायला. कशाला आता तिकडे ये, तू तुला बरोबर करते मी बघ. आता काय मी वाकडं आहे. आणि या बाजूला पॅकिंगची तयारी चालू आहे बघा. येताना आपण सिल्वर फॉईल पेपरमध्ये रॅप करून आणला होता सामान. आता केळीच्या पानांमध्ये घेऊन जाणार आहोत. नॅचरल सिल्वर फॉईल आहे ना हे. अच्छा याचा फ्लेवर पण येते ना. इसका अच्छा टेस्ट भी आएगा. त्यानिमित्तच आता गॅसवर तापवत आहेत. चला आता केळी वगैरे पानं तापून झाल्यावरती आता पॅकिंगला सुरुवात केली बघा. उकडीत चावल, रेड राईस, या बाजूला ऑमलेट. हे एवढं नको, कमी करा. राईस खा. हा फक्त उमासाठी जास्त ठेवा. हा इथे ऑमलेट दिसतात तुम्हाला. आणि दहीची कढी म्हणजे आंब्याची कढी आहे ती. हा नाही तर आलोय तेव्हापासून 4-5 दिवस आंब्याचीच कढी दिली मला. हा आणि ही कसली भाजी आहे? गोरीच्या शिंगाची चवलीची भाजी. हे हिला शिकवा, जेव्हा हिच्यावरती येते ना भरायचं पॅकिंग तेव्हा ही अशी दाबूड होते ती. हे जेवण आपल्या रात्रीसाठी आहे ना. ट्रेन मध्ये ऑलमोस्ट आपण 24 तास आपण राहणार आहोत. त्यासाठी रात्रीचं जेवण आणि दुपारचं जेवण आपण घरातूनच करून जाणार. आणि सोबत ऑमलेट. 3 ऑमलेट आहे, मला 2 तुला 1. लास्ट टाइम हॉटेलमध्ये गेलो होतो, उमानी मटक्यामधूनच जेवण खाल्लं होतं. आता आपण तसाच काहीतरी चट्टी चोर पत्त्यावरती खाणार आहोत. हां आणि आपले सासरे नेहमी पॅकिंग करतात, खूप चांगली पॅकिंग करतात बघा. हां आणि उमाला अजूनपर्यंत माहिती नाही केळीची पानं कुठून तापवायची असतात ती. आणि हे बघा 5 स्टार पॅकिंग. आता बाकीची पण पॅकिंग करूया. आणि गाडी मागवली ना रिक्षा. हां 2 वाजता रिक्षा येणार आहे आपली. कार त्या दिवशी कार सांगितली तर रिक्षा मागवली, आज रिक्षा सांगितली तर कार मागवली. हां अच्छा तुम्ही पण येणार आहेत काय? हां सासरे पण सोडायला येणार आहेत आपल्याला म्हणून कार मागवली. चला आता बाकीची पॅकिंग करूया, मग जेवताना भेटूया ना. गिफ्ट नाही ते जिंकलेलं आहे तो प्राइज माझा. राहू दे ना खायला. पण वगैरे सर्व पॅक करून झालाय आणि ते अनयाला बघा जेवायला बसली केळ्याच्या पाण्यावरती ना. अनया परत येशील ना केरळला? नक्की. पण शाळा सोडून नाही येणार ना? हां 2 दिवस झाले नुसती रडते माझी. शाळा जाते. ही तर वेट करायची कधी शाळेत नाही जायला भेटेल आम्हाला. मी खूप आवडीने जायची. खूप आवडीने. हां खूप आवडीने जायची ही शाळेत. आणि या बाजूला बघा मला वाटलं आपल्या 3च बॅग आहेत आणि इथे 4, 5, 6, 7, 8 आतमध्ये आपल्या लगेजच्या 4 ना आणि या प्लस 5. काय मला कुलीच बनवलं या लोकांनी. सर्व आपल्यालाच घेऊन जायला लागेल. हां आणि आम्हा पहिल्या दिवसापासून जो आपल्याला प्रेम देत आहे तो अजूनपर्यंत बघा.
घरी जातानाही जेवण वगैरे एकदम भारीवाला दिलाय. आणि ही मुलगी काहीच नाही करत, काहीतरी काल पंखे साफ केलं, एवढं भाव खात होती, काय बापरे काय केलं नाही काय नाही. चला आता जेवूया मस्तपैकी. हा मुंबईला पोचलो तर काय, मुंबई आपली आहे आपली. बरोबर करते. 2 दिवस जेवण नाही देणार तुला. 2 दिवस जेवण नाही देणार. इकडे भरपूर खाल्लाय, तो पोट आतमध्ये जाईल. चला आता गऱ्याची भाजी कढी जी बनवली सासूबाईंनी ते खाऊया आणि मग सर्वांना भेटून घरी जाऊया. आणि इथे बघा अनयाने दिलाय, अनयाने स्प्रिंग दिली तिला. सर्वजणांनी प्रार्थना करा देवाला की लवकरात लवकर चंद्रची चालायला लागू दे, हिचं घुटण्यांचा दर्द कम होऊ दे ना अनया. हाँ चंद्र जी बहुत अच्छा लगा आप लोग आपके साथ. थैंक यू. सुपर सुगवानो. सुपर प्रणीत अनया. उमा ऑल्सो सुपर. उमा सुपर से भी ऊपर. हाँ मेकअप के लिए 4 घंटा. अनया सांगते विटलं या आमच्या घरी या बेलापूरला. आपल्या लग्नाला आली होती हा लग्नाला आलेलीस. हा चल अनया नमस्कार कर सर्व देवांना आणि थँक्यू म्हण. घराला एवढे दिवस आपण राहिलो इकडे. ओके चंद्रचीला भेटलीस ना. चला गणपती बाप्पा मोरया. शेवटचं भेटूया आपण चंद्रचीला. बाय बाय गेट वेल सून. चला आता सर्व सामान वगैरे गाडीमध्ये टाकलाय आणि चंद्रचीला ही बाय बाय टाटा बाय बाय केलाय. घरालाही थँक्यू म्हटलंय अनयानी. आणि आपल्यासोबत आच्चन आणि आम्मा म्हणजेच अनयाचे मुत्तशन आणि अमुमा ते पण आपल्याला येतात सोडायला आहे ना अनया. ते आपल्याला स्टेशनपर्यंत येणार ना. हां आम्हाला नेहमी टेन्शन असते उमा बरोबर बसेल की नाही गाडीमध्ये. आणि एवढं लगेज आहे तर एवढं लगेज पण आपल्याला कॅरी करायचं आहे ना. हां तिची बेटी आहे ना आणि तू पण आहेस ना तिची पोती. तुला पण सोडायला आले. आणि हे बघा काय घेतलंय आम्ही नेटीपटम. काय बोलतात त्याला नेटीपटम. तोच आपण केरलावरनं घेऊन जाणार आहे. तर बाय बाय सासूरवाडी. सी यू नेक्स्ट इयर. उमा येत नाही तू. उमा येत नाही. नको असं करू. अरे पण तू बदला घेतलास ना माझा. असं नको करू. माझ्या डोळ्यात पाणी येईल उमा. हा खुशीचे आसू येतील पण ते डोळ्यातच येतील ना. चल तू जाऊ नको मला सोडून. सोबत जाऊया. एवढा बोलतो वगैरे पण खूप प्रेम पण करतो ना अनया. हा चल बाय. उमाचं खूप अटॅचमेंट आहेत घरासोबत. सुटत नाही तिला घर. 3:15ची गाडी आहे. गाडी सुटेल नाही तर आपली. चलो अच्छन लेट्स गो. बाय बाय चंद्रची. आ जाओ जल्दी ठीक होके घर पे. घर पे घर आहे. ओके चला बसलोय आता गाडीमध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला वो डॅडी का दोस्त कोई तो. 2:30 झालीत आणि आम्ही पोचलोय स्टेशनला त्रिसूर स्टेशन. आणि डॅडीना बघूनच डायरेक्ट हा कुली आलाय. किती पैसे घेईल काय ते काय सांगितलं नाही. गाडी में बिठाएगा ना डायरेक्ट गाडी. हाँ आहेत सर्व आहेत बरोबर बॅग्स आहेत. चला तर कुली आपल्यापेक्षा बोलबच्चन आहे. 500 रुपये घेतलेत आपल्याकडनं. आणि सासरे आमचे खूप खुश आहेत. बोलले जाऊ दे चला. हां प्लॅटफॉर्म तिकीट काढा. चला 2:40 झालीत. अजून 15 मिनटं बाकी आहेत ना. लवकर आलो. ते शॉर्टकट. ते रिक्षामध्ये बसलो काय पोचतच नाही. आणि टॅक्सीवाला लगेच घेऊन आला. हां मग आठवण नाही येणार ना. याद आहे का क्या. हां हां मी तंग केलं तुम्हाला नाही ना. हिनी तंग केलं ना.
मला बोलत होती मी तिथे गेल्यावरती अमू मला काय कामच नाही करून देणार आणि तिथे जाऊन ते अनुपमाचे प्रोग्राम बघते. अजून काय तिथे फिरायला जायचं आहे. आणि कुठं कुठं गेलेलो आपण, मॉलला जायचं आहे, अनुपमाचा प्रोग्राम बघायचा आहे. तिथे बसलेलीच असायची आणि अमुमा काम करत असायची बिचारी. 15 दिवस फुल मजा केले आणि खा पी केलंय. एकच डायलॉग आहे तिकडे, तुला बरोबर करते. अमुमा आठवण नाही येणार ना? नक्की नाही तर चला आमच्या सोबत. फ्रेंड है उसके साथ चंद्रेची. अभी नेक्स्ट बेटा आएगा अभी अगस्त के. हा आता त्यांचा मुलगा पण येणार आहे आता त्याचे एक्झाम संपल्यावरती ना. हा चला मुत्तशन. अरे बापरे हा हा मम्मीचे डोळे भरले आता. चल मुत्तशन बिझी. मुत्तशन काय कामामध्ये बिझी असतो ना. हा पण उमेश आल्यावरती या तिकडे. हा हा 10 दिवसासाठी आलं तरी या. हॅलो डॅडी मिलते. बाय बाय मम्मा. बाय बाय करा ना. बाय बाय. चला तर मंडळी बसलोय आता गाडीमध्ये आणि निघालोय मुंबईसाठी भरपूर दिवसांनी. किती दिवस झाले अनया? 15 ना. 15 दिवसाची ट्रिप होती आपली, झाली एकदम कंप्लीट. आणि जाता जाताना उमाच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी पण आला. अनयाने मस्त हक केला तिला, बरं वाटलं ना मग. चला आता आपला प्रवास सुरू झाला. आता ट्रेनचा प्रवास तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल ना. तर कशी वाटली आमची तयारी केरळपासून मुंबईला जायची ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हां आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. चला नेक्स्ट टाइम ट्रेनची जर्नी बघायला या. बाय.